काव्यातील बोडके नमस्ते, माझे नाव काव्यातील बोडके. मी इयत्ता 2री मध्ये शिकत आहे. मी आज तुमच्या समोर एक अंकिका सादर करणार आहे. ती तुम्ही शांत चिंतन करावी अशी माझी नम्र विनंती. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धीस विचारत नाही तयास मानव म्हणावे का. ओळखलेत कन्या सावित्री. सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी पाटलांची मी कन्या. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं. अन हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक साधा सुद्धा माणूस नसून तो एक जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायाने उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि आपल्या घरातील माणसं, स्त्री, पुरुष उच्च नीच लईच भेदभाव. पण त्यावर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास एकच खूळ त्यांच्या मनामध्ये होता. शिक्षणाचा प्रसार करताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट द वुमेन फर्स्ट, बिकॉज इफ द वुमेन एज्युकेट देन होल हाऊस एज्युकेट. पण तुम्ही माणसं वुमेनला घराबाहेर पडूच देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ते आले आणि माझ्याकडे पाटी पेन्सिल दिलं आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं. सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेके बेदुनी चार, बेत्रिक्सा, हात लिहायला शिकले, वाचायला शिकले, चारोळ्या करायला लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिकली आणि मुख्याध्यापिकाही झाली. शेळपाटासारखं जगलात तर काम तमाम होईल. शेळपाटासारखं जगलात तर काम तमाम होईल. पण जर का वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण जर का वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण समाजाची मात्र धर्म बुडला म्हणून कोल्हे कोळीच सुरू झाली. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतल्यावर कोणता धर्म बुडतो. अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म. शाळेत जाताना चिखल फेकला मी सहन केलं. शेण फेकलं तरी मी सहन केलं. चुकलं तरी मी सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. अचानक एक जण माझ्या समोर येऊन बोलतो, ए टवळे, कुठं निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अभिप्राय आहे की शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसेल की आम्ही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत ते. अशी घेतली आणि संतांच्या कानाखाली लावली आणि सुनावलं की आज आलास थोबाड फुटलं. पुन्हा आलास ना तुझ्या रक्ताने ही धरती रंगली. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी आत बळी पडत आलेली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मारला म्हणून तिने सती जायचं. पण आपला नवरा मारलाय तिचा काय दोष असतो? पण यासाठीच आम्ही काम केले. इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथाही सुरू केली. त्यानंतर विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजे स्वतःला आम्ही दत्तक घेतले. त्याच्या तुरुतुरु धावणाऱ्या आमचं अंगवळ कसं भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. आणि अशातच पुण्यात पेटची साथ पसरली होती. लोक धडाधडा करू लागली होती. मी यशवंताला सांगितलं होतं, यशवंत, आपल्याला एक हॉस्पिटल उभारायचं. त्याने हॉस्पिटलही उभारले. आम्ही रुग्णांना उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, त्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता. पण मुळीच आम्ही जगासाठी जगत होतो. यासाठी जर आम्हाला मरण पत्करायला लागलं तर हा स्वागत आहे तुझं. सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्रीमाई झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळाही झाल्या. म्हणूनच म्हणे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शुद्ध कचले आणि एवढे अनर्थ एका विद्येने केले. म्हणूनच मुलींना वाचवा, शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो, शहाणा होतो. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो, शहाणा होतो. पण एक मुलगी शिकली ती संपूर्ण घराला शहाणं करते. कारण एक मुलगी शिकली ती संपूर्ण घराला शहाणं करते. म्हणूनच मुलींना वाचवा, शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.